हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूया. तर आता इंद्रा आणि राणी तिथे पोहोचले आहेत जिथे बुवांना किडनॅप करून ठेवलं गेलं होतं. तर तिथे गेल्यानंतर आता गुंडांनी तिथे सगळीकडे घेरलेलं होतं आणि आता ह्यांच्या तावडीतून बुवांना कसं वाचवायचं हा प्लॅन दोघांचा असतो. तर राणी बोलते की आता आपण डोक्याने खेळ खेळूया. तर आता राणी डोकं वापरून एकेकाला तिथेच मारत असते आणि त्यावेळी इंद्रा जो आहे तो त्याच्या शक्तीचा वापर करतो आणि एकेकाला करून आता तिथे सारखाच मारत राहतो. तर आता इकडे बुवा जे आहेत ते आतमध्ये असतात आणि हा राजू जो आहे तो बुवाच्या जवळच असतो. तर त्याला माहीतच नसतं बाहेर काय चाललं आहे. तर इकडे हे जे गुंड आहेत ते इंद्रावरती सारखेच वार करत असतात, पण काय करून या सगळ्यांशी फाईट करून या सगळ्यांना हरवून त्यांना बुवांना आतमधून बाहेर काढायचं आहे. तर आता इकडे राणी आणि इंद्रा जे आहे ते दोघेही जण मिळून त्या सगळ्या गुंडांना मारतात आणि एकेकाला त्यांची लायकी दाखवतात, कारण त्यांनी बुवांना किडनॅप करून खूप मोठी चूक केली आहे असं राणी देखील त्या गुंडांना बोलावून दाखवते. इंद्रा आणि राणी सगळ्यांना मारून आतमध्ये जायला लागतात. तेवढ्यातच काही गुंडांनी येऊन इंद्राला पकडलं तर काही गुंडांनी येऊन राणीला पकडलं आणि अचानकच दोघे लॉक झालेत. तर आता समोरून त्यांचा सगळ्यात मोठा जो काही गुंड आहे त्यांचा डॉन तो पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर इंद्रा आणि राणी शॉक होतात, कारण या सगळ्यांना तर मारलं होतं, हे सगळे जर पडले होते. अचानक सगळेजण उठून त्यांना पकडायला आले. त्यामुळे आता इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या समोरच्या माणसाकडेच पाहत उभे राहिले. तर आता तो माणूस जो आहे तो राणीच्या जवळ येऊ लागतो. तेवढ्यातच इंद्रा बोलतो की हे बघ, जे काही करायचं आहे ना ते माझ्यासोबत कर, तिच्याकडे तू जाण्याची हिंमत देखील करू नकोस, असं म्हणून सुद्धा तो व्यक्ती जो आहे तो राणीकडे जायला निघालेला असतो. आणि आता इकडे इंद्राला राग येतो. इंद्रा त्याचा पाय त्याच्या पोटावरती जोरात मारतो आणि तो दुसरीकडे जाऊन पडतो आणि इकडे राणी त्याला पाहतच राहते. तर आता त्याला मारून इंद्राने बाकीच्यांना देखील जोरात धक्का देऊन खाली पाडलेला आहे आणि त्या सगळ्याच्या तावडीतून तो सुटला आहे. तर त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला म्हणते की इंद्रा सर, हे पहा, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही आतमध्ये जा आणि बुवा कुठे सापडतायत की ते पहा. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की ठीक आहे, असं म्हणत आता इंद्रा आतमध्ये जायला लागतो. इकडे हा जो राजू आहे तो आता बुवांना इंजेक्शन देणारच असतो. तो पूर्ण तयारीला लागलेला असतो आणि तेवढ्यातच इंद्राची एंट्री आतमध्ये झालेली आहे आणि राजू इंजेक्शन देत असताना इंद्राने त्याला पाहिले असं त्याला वाटू लागतं. तर आता इंजेक्शन देऊन झाल्यावरच राजू पाहतोय की इंद्रा त्याच्याकडे पाहतोय. तेवढ्यातच तो तिथून पळ काढतो आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो आता आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर इंद्रा आता त्या राजूला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळतो. त्यावेळी तो राजू ते इंजेक्शन तिथेच कुठेतरी टाकून देतो आणि तिथून पळ काढतो. इकडे तो पळाल्यानंतर इंद्राला वाटतं की तो त्याला पकडेन, पण नाही. इकडे बुवा जे आहेत ते तोपर्यंत बेशुद्ध झालेले असतात, ते खाली कोसळलेले असतात. तर राणी जी आहे ती बाहेर असताना तीही गुंडाच्या तावडीतून सुटते आणि आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर ती पाहते की तिचे बुवा जे आहेत ते खाली कोसळलेले आहेत आणि इकडे हा जो राजू आहे तो बाहेर पळत असतो आणि इंद्रा त्याच्या मागे जाणारच असतो. तेवढ्यातच राणी मोठ्याने ओरडते की इंद्रजी सर, तुम्ही इकडे या. असं म्हणताच आता इंद्रा जो आहे तो आतमध्ये येऊ लागतो आणि त्यावेळी राणी मोठ्याने ओरडू लागते की बुवा उठा, तुम्हाला काय झालंय बुवा, डोळे उघडा, डोळे उघडा बुवा. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो देखील बुवांना हे सांगत असतो की बुवा, तुम्ही डोळे उघडा, उठा, तुम्हाला काय झाले. तर आता राणी आणि इंद्रा त्यांचे हात पाय दोन्हीही सोडतात आणि त्यावेळी राणी बोलते की इंद्राजी सर, मला असं वाटतं की त्यांना आता हॉस्पिटलला न्यावं लागेल. तर आता इंद्रा बोलतो की हो राणी, तू बरोबर बोलतेस, चल. इंद्रा जो आहे तो आता बुवांना उचलतो आणि त्यावेळी तो निघतो. त्यावेळी राणीचा ड्रेस जो आहे तो तिथेच एका हुकमध्ये अडकतो आणि त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की सर, तुम्ही पुढे व्हा, मी मागून येतेच. तर आता इंद्रा बोलतो की नक्की ना राणी, तू येशील ना. तर त्यावेळी राणी बोलते की हो नक्की, तुम्ही जा पुढे. असं म्हणत इंद्रा जो आहे तो बुवांना घेऊन पुढे आलेला आहे आणि इकडे राजू स्वतःच्या जीवाच्या भीतीने आता तो फक्त पळ सुटलेला आहे, कारण त्याला वाटत असं की आता इंद्रा सरांनी तर त्याला पाहिलं आहे आणि त्याचं आता काहीच होऊ शकणार नाही. असं म्हणत तो आता फक्त पळ सुटलेला आहे. इकडे
इंद्रा जो आहे तो रोडपर्यंत पोहोचलेला आहे आणि बुवांना उचलून घेऊन चाललेला असतो. त्याला काहीही करून लवकरात लवकर हॉस्पिटलला जायचं असतं. तर आता इकडे तो गाड्यांना थांबण्याचा प्रयत्न करतो. अगोदर कुठलीच गाडी थांबत नाही आणि त्यानंतर एक कार जाताना दिसते. तर इंद्रा जो आहे तो रोडला मध्येच थांबतो आणि सांगू लागतो की आम्हाला हॉस्पिटलपर्यंत सोडा. तर त्या माणसाने त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि त्यांना गाडीमध्ये बसू दिलं. पण त्यावेळी मात्र इकडे इंद्राचा जीव अजूनही राणीमध्ये गुंतलेला असतो. राणी ठीक असेल ना? राणी वेळेत पोहोचेल ना? हा प्रश्न त्याला पडलेला असतो. पण बुवांची अवस्था पाहताच तो देखील गाडीमध्ये बसतो आणि बुवांसोबत हॉस्पिटलला जातो. इकडे राणी जी आहे ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही केला तो अडकलेला ड्रेस निघतच नसतो. आणि पुन्हा राणीच्या अचानक डोक्यात येते की अरे यार, इंद्रजित सरांकडे तर गाडीच नाही आहे. सर कसे जातील बुवांना घेऊन हॉस्पिटलला? तर आता तिला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आता राणी बोलते की सर वेळेत हॉस्पिटलला पोहोचतील ना? तर आता राणीला खूप घाबरायला होतं. राणी बोलते की नाही, काहीही करून मला इथून जायला हवं, लवकरात लवकर हॉस्पिटलला. इकडे आता हा जो राजू आहे तो लांब येऊन बसलेला असतो. खूप थकलेला आहे तो पळून पळून आणि त्यावेळी तो बोलतो की आता माझं काही खरं नाही. आता इंद्रा सरांनी मला तर पाहिलेलं आहे इंजेक्शन देताना. आता मला पोलिसांच्या ताब्यात ते देऊन टाकतील आणि मला खडी फोडत आयुष्यभर जेलमध्ये बसावं लागेल. तर आता तो बोलतो की नाही नाही, मी आता विक्रम सरांना फोन करतो आणि त्यांना हे सगळं सांगतो. तेच काय करतील, तेच मला या सगळ्यातून वाचवतील. इकडे तो लगेचच विक्रमला फोन लावतो. विक्रम फोन उचलतो आणि त्याच्याशी बोलू लागतो की काय झालं, बोल राजू. त्यावेळी राजू सांगू लागतो की सर आपलं काम झालंय, पण एक चूक झाली आहे. त्यावेळी विक्रम बोलतो की काम झाले आणि चूक झाली म्हणजे काय झालंय नेमकं राजू, नीट बोल. त्यावेळी तो सांगू लागतो की सर मी इंजेक्शन तर दिलं आहे, पण मला इंजेक्शन देताना त्या इंद्रा सरांनी पाहिलं आहे. इंजेक्शन दिल्यानंतर तो तिथे आला त्यांना वाचवण्यासाठी. तर आता इथे विक्रम बोलतो की पण तू इंजेक्शन नक्की दिले ना? तर आता राजू बोलतो की हो. तर आता विक्रम बोलतो की एक काम कर, तू काही काळजी करू नको. तू आत्ताच्या आता कुठेतरी गावी निघून जा, लांब निघून जा. कुठेही कुणालाही तू सापडला नाही पाहिजे. तर आता इकडे तो सांगू लागतो की हे बघ, तू काळजी करू नको. इंद्रा आणि राणी दोघेही जण बुवांच्या हॉस्पिटलला नेण्यामध्येच बिझी असतील. त्यामुळे तू काळजीच करू नको. पण मी सांगितलं तेवढं नक्की कर. तू कुठेतरी लांब निघून जा. तर आता इकडे तो बोलतो की हो ठीक आहे. इकडे इंद्रा आणि तो जो कारवाला माणूस आहे तो आता हॉस्पिटलला पोहोचले आहेत. इंद्राने बुवांना उचलून आता हॉस्पिटलमध्ये आतमध्ये आणलेलं आहे आणि आलेल्यास डॉक्टरांना ओरडत असतं की डॉक्टर, नर्स बाहेर या, यांना पहा ना काय झालंय ते, असं तो ओरडून आडून बोलत असतो. त्यावेळी डॉक्टर आणि काही माणसं बाहेर येतात. त्यावेळी डॉक्टर लगेचच बुवांना तिथे चेक करतात आणि सांगू लागतात की त्यांच्या शरीरामध्ये पॉयझन सगळीकडे पसरलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर त्यांना चेक करावं लागेल. असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो बोलतो की हे पहा डॉक्टर, तुम्हाला काय जे ट्रीटमेंट करायचे आहे त्या सर्व करा, पण ह्यांचा जीव वाचवा, बस एवढंच. तर आता डॉक्टर जे आहेत ते बोलतात की चला यांना घेऊन चला. असं म्हणत आता सगळे वॉर्ड बाय ते आता बुवांना घेऊन जातात आणि इकडे इंद्रा जो आहे तो टेन्शनमध्ये असतो, कारण बुवांच्या शरीरात पॉयझन पसरलेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तेवढ्यात इंद्राला राणीचा मेसेज येतो. इंद्रा तो मेसेज वाचतो आणि जागेवरच बसतो. इकडे राणीची आई टेन्शनमध्ये असते, कारण आधीच बुवा सापडत नसतात आणि त्यानंतर हे राणीचं आणि इंद्राचं भांडण. एकीकडे इंद्रा एकीकडे राहतोय वस्तीवर आणि एकीकडे राणी राहते तिकडे महाडिकांच्या घरी. त्यामुळे तिला राणीचीही काळजी वाटत असते आणि इंद्रा सरांचीही काळजी वाटत असते. ती त्याच विचारात असते आणि तेवढ्यात तिथे हा रतन येतो आणि सांगू लागतो की मावशी बुवा सापडले आहेत. त्यावेळी ती बोलते की काय बुवा सापडले आहेत, पण कुठे आहेत ते, मला भेटायचे त्यांना, चल ना. तर त्यावेळी तो सांगू लागतो की मावशी बुवा हॉस्पिटलमध्ये आहेत, बुवांची तब्येत नाजूक आहे आणि म्हणूनच त्यांना हॉस्पिटलला नेलं आहे. की आत्ताच्या आता मला तिकडे जायचं आहे, चल मला तिकडे घेऊन चल. इकडे राणी ही आता हॉस्पिटलला पोहोचलेली आहे आणि ती इंद्रा सरांना विचारत असते की सर बुवा कसे आहेत आता सध्या. तर त्यावेळी आता इंद्रा सर जे आहेत ते बोलतात की अगं राणी, आता त्यांना डॉक्टरांनी नेलं आहे आणि ते सांगतीलच थोड्या वेळात की काय झालं आणि काय नाही ते. राणी आणि इंद्रा, रतन सगळेजण तिथेच डॉक्टरांची वाट पाहत असतात आणि आई देखील आलेली असते. आई रडत असते बुवांसाठी आणि राणीला म्हणत असते की काय व्हायचं ते माझं व्हायचं होतं, यांना काहीच झालं नाही पाहिजे. तर तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर सांगू लागतात की हे पहा, पेशंट तर ठीक आहे, पण आता चान्सेस ते कोमात जाण्याचे आहेत, त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. तर तेवढ्यात हे ऐकताच राणी आणि आई जे आहे ते दोघेही शॉक होतात आणि रडू लागतात.
तर आता राणीची आई जी आहे तिला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आता दोघीही रडू लागतात. इकडे इंद्रालाही धक्का बसलेला आहे, कारण बुवा डायरेक्ट कोमात गेलेत. हे ऐकून सगळेजण शॉक झालेले आहेत. तर राणीची आई जी आहे ती डोक्याला हात लावून रडत असते. राणी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण आता तिच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन राहिलेला नाहीये. पण इंद्रा जो आहे तो बोलत असतो की डॉक्टर हे पहा, बेस्टमधली बेस्ट ट्रीटमेंट करा, पण काहीही करून आमच्या बुवांना लवकरात लवकर नीट करा. तर आता इथे डॉक्टरांनी सांगितलं आहे जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही. तेवढ्यात तिथे आबा देखील आलेले आहेत आणि थेट डॉक्टरांशी बोलतात. त्यावेळी डॉक्टर सांगतात की हे पहा आबा, आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णपणे प्रयत्न केला आहे, पण मला तर वाटतं शक्यतो बुवा कोमात जातील. पण जोपर्यंत ते शुद्धीत येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही. तर आता इकडे डॉक्टर तिथून निघून जातात आणि त्यावेळी आबा जे आहे ते इंद्राला विचारू लागतात, तुझी ही अशी अवस्था कशी झाली आहे? कारण इंद्राच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं आणि त्याला कोणीतरी मारले असंच आबांना वाटत असतं. त्यावेळी आबा त्याला प्रश्न विचारू लागतात. त्याचवेळी इंद्र जो आहे तो आबांना म्हणतो की आबा, बुवांना कुणीतरी किडनॅप केलं होतं आणि बुवांना ज्यांनी किडनॅप केलं होतं त्या गुंडासोबतच हातापायी झाली आणि त्यामुळेच हे लागलेलं आहे. तर आता आबांना कळते की इंद्राने बुवांना कशा पद्धतीतून सोडवलं आहे आणि इकडे हॉस्पिटलमध्ये तो घेऊन आलेला आहे. तर त्यावेळी आबा जे आहे ते इंद्राच्या समोर जातात आणि इंद्रासमोर गेल्यानंतर ते इंद्राला म्हणतात की इंद्रा, आज मला तुझा परत खूप अभिमान वाटतोय. खरं तर मला असं वाटत होतं की तुझी चूक झाली आहे, तुझा गुन्हाच झाला असा. पण मी तुझ्या चुकीला गुन्हा समजून बसलो. पण मला आत्ता समजतंय की माझा इंद्रा असा नाहीये. प्रत्येक माणसाकडून चुका होतात, पण तुझी चूक मी गुन्हा समजला. मला माफ कर बाळा. आबांनी असं बोलल्यानंतर इंद्रालाही जरा बरं वाटतं. तर त्यावेळी आबा जे आहे ते इंद्राला बोलतात की हे बघ इंद्रा, आज तू जे काही वागला आहेस, तू जे काही केलंय ना, बुवांना शोधून आणलं, हॉस्पिटलमध्ये आणलंय, त्या सगळ्याने माझी मान उंचावली आहे. हे बघ इंद्रा, मला वाटलं होतं की तू कधीही सुधारणार नाहीस, पण तू असं काही केलं नाही. सगळं काही माझ्या म्हणण्याप्रमाणे केलं आणि यातच तू मला माझं मन जिंकलं आहे. राणी हे सगळं ऐकत असती, आबा काय बोलतायत आणि काय नाही ते. कारण राणीलाही माहीत असतं की इंद्रा सर मनाने चांगली आहेत, पण एका चुकीमुळे राणी इंद्रापासून लांब झाली होती. तर आता इकडे आबा जे आहे ते इंद्राला म्हणतात की इंद्रा, हे बघ, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. मी तुला घराबाहेर काढलं, धक्के मारून घराबाहेर काढलं, पण आज मीच तुला म्हणतोय की माझ्यासोबत आपल्या घरी पुन्हा येशील. हे ऐकताच इंद्राने आबांकडे पाहिलं आणि आबांकडे पाहून मान हलवली. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की आबा, खरं तर हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालं आहे. मी जे काही केलं ते फक्त युगोमुळे केलंय, पण त्यानंतर तुम्ही मला सांगत आलात, तुम्ही मला शिकत राहिलात आणि त्यामुळे मी बदललोय आबा, फक्त तुमच्यामुळे. याचं क्रेडिटसुद्धा इंद्रा आता आबांनाच देतो. तर आता इकडे विक्रमला हे पाहून खूप राग आलेला आहे, कारण इंद्रा आणि आबा जे हे दोघं एकत्र आले आहेत आणि इंद्रा आता पुन्हा घरी येईल या विचारानेच आता त्याचा संताप होत असतो. तर पुढील भागात इकडे इंद्रा, राणी, आबा सगळेजण घरी आलेले असताना आता राणीला कळतंय कुठून तरी की हे सगळं प्लॅनिंग इंद्राचं होतं. विक्रमनेच राणीच्या मनात भरवलेलं आहे की हे सगळं किडनॅपिंग वगैरे इंद्राचंच प्लॅन होतं आणि त्याचमुळे राणी भडकली आहे आणि इंद्राला विचारते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या बुवांना त्रास देण्याची, माझ्या बुवांना किडनॅप करायची. हे म्हणताच इंद्राने राणीवरती हात उचललेला आहे आणि आता आबांनीच इंद्राला थांबवलेलं आहे आणि इंद्रावर ओरडलेले देखील आवाज आहेत. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.